नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वागत आहे तुमचं माझं सरोज क्रिएशन या यूट्यूब चॅनलवरती. आणि इथे एक मस्त छान अशी हँड पर्स मी शिवून दाखवणार आहे. तर त्यासाठी मी रबर शीट, नॉनवॉन आणि मेन फॅब्रिक हे असं अटॅच करून घेतलेलं आहे. आणि त्याची माप आहे बघा 9.5 बाय 12 इंच असं घेतलेलं आहे. छोटासा कपडा आहे आणि ह्याच्यामधूनच आपण छान अशी स्टायलिश हँड पर्स बनवणार आहोत. तर यासाठी आतील पॉकेट बनवण्यासाठी एक नॉनवॉनचंच कापड घेतलेलं आहे. त्याची 6.5 बाय 9.5 असं घेतलेलं आहे. पण आता हे मी अजून थोडंसं कट करणार आहे, पुढे मी तुम्हाला दाखवेलच. तर आता एक अशी पट्टी घेतलेली आहे फॅब्रिकची आणि ती याच्यावरती अशी स्टिच करायची, पलटवून याच्यावरती दाबटीप द्यायची. जर चॅनलवर नवीन असाल मैत्रिणींनो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, हाईप करा. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील. तर आता हे थोडा वेळ आपण साईडला ठेवून देऊया आणि जे आपलं मेन होतं ते घेऊया. त्याच्यावरती अशी झीप ठेवायची आणि ती इथे स्टिच करायची. परत हिला पलटवून याच्यावरती दाबटीप देऊन घ्यायची. दाबटीप देऊन घेतलेली आहे. आणि आता जे आपण ते अस्तर जे घेतलं होतं तर त्याला पण आपण आता ही सरळ बाजू आतमध्ये ठेवायची आणि उलटी बाजू वर करायची आणि इथे असं झिपवर ठेवून इथे पण याला स्टिच करून घ्यायचे. हे बघा, इथे स्टिच करून घेतलं. आता याला असं पलटवून आणि आपण याला असं थोडंसं फोल्ड करणार आहोत. हे बघा, व्यवस्थित असं सारखं फोल्ड करून घ्यायचं आणि इथे त्याला स्टिच करायचे झिपवरती. झिपवरती स्टिच करून घेतलेलं आहे. आणि आतलं हे जे आतील पॉकेट आहे, तर मी जे 6.5 घेतलं होतं पण ते खूप मोठं झालं, तर मी आता इथे याला कट करणार आहे आणि मी इथे 5.5 असं घेतलेलं आहे आणि बाकीचं उरलेलं मी कट करून टाकणार आहे. आता इथे थोडंसं फोल्ड करायचं आणि याला स्टिच करून घ्यायचं, म्हणजे हे पॉकेट तयार होईल. आता वरून आपण 3.5 असं मार्क करणार आहोत. 3.5 इंचावर मार्क करून घ्यायचं एकदा आणि मग तिथपर्यंत आपण हा खालचा भाग आहे ना तो फोल्ड करायचा. या प्रकारे फोल्ड करून आता दोन्ही साइड आपण त्याच्या स्टिच करून घ्यायचे आहेत. एकदा या प्रकारे स्टिच करून घेतलं. आता आपण याचा सेंटर पॉइंट काढणार आहोत एकदा, म्हणजे सेंटर पॉइंट पण काढायचा आहे आणि आपल्याला इथे थोडासा राऊंड शेप द्यायचा आहे. तर ह्यासाठी इथे आपण 1 इंचावर मार्क करायचे आणि त्याला असा राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे. आणि आता हे व्यवस्थित कट करून घ्यायचे. अशा वस्तू आपण कोणाला तरी गिफ्ट द्यायला किंवा रिटर्न गिफ्टसाठी पण अशा बनवू शकतो. घरातील छान छान पीस, ब्लाऊज पीस वगैरे असतात ना, त्यापासूनही आपण हे बनवू शकतो अशा पर्स. आणि खूप कमी वेळामध्ये शिवून होतात आणि कमी खर्चात पण होतात. आता सेंटर पॉइंट घेतलेला आहे आणि तिथून 1 इंचावर मग मी मार्क केलं आहे. तिथे आपण मॅग्नेट बटन अटॅच करणार आहोत. तुमच्याकडे जर मॅग्नेट बटन नसेल तर वेलक्रोसुद्धा लावला तरीही चालेल. आता इथे थोडंसं शिलाई मी उसवून घेते, कारण मॅग्नेट बटन अटॅच करायचं आहे. तर आपण वरचा कपडा सोडून जे नॉनवॉन आणि जे रबर सीट आहे तर त्या दोनच कपड्यांना आपण ते मॅग्नेट अटॅच करणार आहोत. आता हे ओपन करून घेतलं इथून आणि आता इथे मॅग्नेट बटन मी लावून घेते. इथे थोडासा कट दिला तरी चालेल आणि किंवा असं थोडंसं दाबलं तरीही हे आत जातं.
हे बघा, या प्रकारे आता याच्यामध्ये क्लिप टाकून आपण याला पॅक करून घेऊया. आता हा कपडा वरतून घ्यायचा आणि इथे आता हे जे उसवलेलं होतं आपण त्याला पूर्ण याला एकदा स्टिच करून घ्यायचे. स्टिच करून झालेलं आहे. आता आपण याला पाइपिंग देणार आहोत. तर पाइपिंगसाठी मी अशी 2 इंचाची पट्टी कट करून घेतलेली आहे. आता थोडंसं वरती सोडून याला असं फोल्ड करून मग स्टिच करायचं आणि पूर्ण गोल आपण याला व्यवस्थित हळूवारपणे स्टिच करून घ्यायची पट्टी. आता याला असं पलटवायचं आणि इथे दुमडून याला व्यवस्थित असा छान असं पाइपिंग देऊन घेऊया. हे बघा, पाइपिंग देऊन झालेली आहे आणि छान अशी फिनिशिंग मध्ये आपली पर्स तयार झालेली आहे. आता आपण जे मॅग्नेट बटन एक आपलं राहिलेलं लावायचं ते ह्या साईडने अशी खूण करून घ्यायची बरोबर व्यवस्थित आणि तिथे आपण आता हे बटन लावून घेणार आहोत. व्यवस्थित बरोबर आले की नाही ते पण बघून घेते, परत मागे पुढे व्हायला नको थोडंफार. आणि छान सुंदर अशी 2 पॉकेटची आपली हँड पर्स तयार होती. ही तुम्ही साडीवर ड्रेसवर कशी पण वेअर करू शकता, घेऊन जाऊ शकता आणि आपला मोबाईल पैसे वगैरे याच्यामध्ये छान बसतील एवढ्या 2 कप्प्याची आहे आणि साईज पण मोठी आहे. मोबाईल पण व्यवस्थित आपला आरामात राहू शकतो त्याच्यामध्ये आणि सुंदर अशी बॅग आपली पर्स आपली तयार झालेली आहे. तर कशी वाटली तुम्हाला? तर आवडली तर लाईक नक्की करा आणि कमेंट करून पण सांगा. आणि तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दलही तुमचे मनापासून धन्यवाद. थँक यू.